आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तू बघते आमचा शो? हो, मी बघते आणि पंकज सर आमच्या सेटवर आला होता आणि मी सीन केला होता त्याच्याबरोबर आणि खूप मजा आली होती. वल्लरी, तुझ्याकडे काहीतरी आहे मला वाटतं यांच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. येस, मी काही टंग ट्विस्टर्स आणलेत. मी आधी ते तुम्हाला बोलून दाखवते आणि देन विल सी की कोणते रिपीट करू शकते का. हा, टंग ट्विस्टर्स किती कठीण असलं ना तरी आमच्याकडे एक से एक तुर्रम खान. ऑफकोर्स. अथर्व ये. येस, कम ऑन. ये. थंडीत थरथरत थेरगावच्या थोरल्या थत्ते काकू ते थंडीत थरथरत थेरगावच्या थोरल्या थत्ते काकू. थोडं थोडं थालीपीठ थाळीत थापून थकल्या. काय सांग काय म्हणलं? थंडीत थरथरत थेरगावच्या थोरल्या थत्ते काकू. सरगावच्या थोरल्या थोरल्या काकू. थोरल्या काकू नाही रे, थत्ते काकू. सरगावच्या थोरल्या थत्ते काकू. थंडीत थरथरत थंडीत थरथरत थोडं थोडं थालीपीठ थाळीत थापून थकल्या. पटकन बोल. थोडं थोडं थाळीपीठ थाळीत टाकून थकले. थोडं थोडं थालीपीठ थाळीत थापून थकल्या. थोडं थोडं थालीपीठ थालीत थंडीत थापून थरथरत थेरगावच्या थोरल्या थत्ते काकू. थोडं थोडं थालीपीठ थाळीत थापून थकल्या. अनुप्रास अलंकाराची गंमत हीच आहे वेड्या. अनुप्रास अलंकार रे आपले. कळलं ना तुला? मला पण नाही कळलं. कुठून कळलं तुला? या पैलवान. खोट्यांच्या खादाड खारीने खोट्यांच्या खानदानी खोलीतल्या खुर्चीखाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरंच खाल्ली. पोट्या खाल्लेली खसखस. खायचंय आपलं, त्यामुळे काय टेन्शन नाही. तेच कळलं ना पहिला. खोट्यांच्या खादाड खारीने खोट्याच्या खादाड खारीने खोट्यांच्या खोलीतल्या खांदानी खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खलबतात खाल्लेली खमंग खसखस खरंच खाल्ली. खमंग खसखस खाल्ली. आता पहिलं काय होतं? सपाट मागचं सपाट. हा, परत एकदा. खोट्यांच्या खादाड खारीने खोट्याच्या खारीने खोट्यांच्या खोलीतल्या खानदानी खुर्ची खाली खोट्याच्या खांदाला खुर्चीने खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरंच खाल्ली. खमंग खसखस खाल्ली. खलबत्त्यात खसलेली खमंग खसखस खरंच खाल्ली. खसलेली खसखस खाल्ली. खारीने शेवट खसखस खाल्ली. आपल्याला खाण्याशी मतलब. खाल्ली. ओके, दुसरं ट्राय करायचंय. हाय. ळवरनं दे, ळ. सोपं. र वरनं करूया. सोपं. रामपूरचा राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रत्नजडित रंगमहालात रम्य रात्री रागेशी रागाच्या रियाजात रमला. हे सोपं आहे का मॅडम? ओके, शत्रुघ्न बोल. शत्रुघ्न आपलं. शत्रुघ्न ये. शत्रुघ्न. एक अनुप्रास अलंकार तुला देईल, तू तुझा अनुप्रास अलंकार तिला दे. आपला तो मंत्र आहे ना. Yes, sir. ओके. हो. मग आपण बघूया आता कॉम्पिटिशन. दे त्याला सगळ्यात कठीण दे. शर भगवान आग बंद नाल बंद दार बंद कुण बंद सेलू बंद समर्पण हलन दो चुकत थूर. मला हळूहळू शिकव ना. शर भगवान शौरव भगवान धरती माता धरती माता कविता वैतार आग बंद आग बंद नाल बंद नाल बंद दार बंद दार बंद कुण बंद कोण बांधे सेलू बंद सेलू बंद सेलू बांधे सेलानी बंद सेलनी बांधे समर कुंडान समोर कुंडन हेले हमदन ह्याला हमदन दुआय ठुका दुआय थुका. हा. आणि पुढे काय? शेवट आहे ना. दुआय तुका थू. सांगितलं ना. नाही ते बोल ना. दुआय ठुका थूर. दुआय थुका. ये तो मेन है.
डोळ्यात कक्क. चला चला बोल का दिखा वल्लरी. नाही मला आय डोंट थिंक मला आता थू आलंय शेवटचं. मला नाही जमणार. खूपच क्रेझी. डोळ्यात थुकात थू. हा विंचू उतरायचं काय. आणि आय थिंक तो जिंकतोय. तो जिंकलाय. वा 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 शत्रुघ्न आपल्या शोची इज्जत ठेवली बाबा. थँक्यू सो मच. खरंच खूप मजा आली. आता वेळ झाली आहे फायनल 4 स्पर्धकांमधून एका जोडीला महाअंतिम सोहळ्यामधून रिटर्न तिकीट देण्याची. परत एकदा सांगतो की ज्या जोडीला आता रिटर्न तिकीट मिळणार आहे त्यांचे निकष सुद्धा सेमच आहेत. लीडर बोर्डवर त्यांचं जे स्कोरिंग आहे आणि प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, जो फीडबॅक आहे, जे प्रेम आहे, त्या आधारावर ज्या जोडीचा प्रवास आज इथेच थांबणार आहे ती जोडी आहे विजय आणि अनुश्री. पण तुमचा आजवरचा प्रवास पाहूया एका VT मधून. या हा कण आहे मातीचा, धान त्याचं लेकरू. जीव पेरून मातीत उडे आभाळी पाखरू. शेतकरी शेतात नांगर चालवतो तेव्हा खऱ्या अर्थानं देश चालतो. असाच आपल्या चल भावा सिटीत परिवारातला अस्सल शेतकरी कोल्हापूरचा रांगडा गडी विजय खबाले. आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. आणि सुरू झाला त्याचा चल भावा सिटीतला प्रवास. आणि पार्टनर बदलायच्या प्रक्रियेत गुरलीनऐवजी विजयच्या आयुष्यात मेंटॉर म्हणून आली अनुश्री. आणि या जोडगोळीनं स्वतःला अनेक टास्क मध्ये सिद्ध केलं. शेतीची कष्टाची कामं, जमिनीवर झोपणं, उन्हात राबणं सगळं करून अनुश्रीनं आपला कणखरपणा दाखवून दिला. आणि एकमेकांसाठी उचित स्पर्धक जोडीदार आहोत हे सिद्ध झालं. अत्यंत बोलकी अनुश्री आणि थोडा मितभाषी विजय ही जोडी खेळायला लागल्यावर सगळ्यांवर कधी कुरघोडी करते कळत नाही. मार्मिक भाष्य, परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती. अमावस्येला जन्माला आलो म्हणून अंधाराला घाबरत नाही असं म्हणणारा विजय निश्चितच सगळ्यांपेक्षा वेगळा भासतो.